सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या आणि अतिशय महत्त्वाच्या सूत्राविषयी चर्चा करणार आहोत। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्या टॉपिकचं नाव आहे एका सूत्रात उत्प्रेक्षणात। आपण आज बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने एका अशा सूत्राची चर्चा करतोय की ज्या सूत्राच्या मदतीने आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजता येईल, आकृतीत दिलेल्या आयतांची संख्या मोजता येईल, आकृतीत दाखवलेले रेषाखंड किती आहेत असं विचारलं असेल प्रश्न तरी त्यांची संख्या मोजता येईल, दिलेल्या आकृतीतील कोणांची संख्या किती हे जरी विचारलं असेल तरी आपल्याला क्षणात सांगता येईल। एवढंच नाही तर 1 पासून दिलेल्या n संख्यापर्यंतच्या, उदाहरणार्थ 1 पासून 10 पर्यंतची बेरीज, 1 पासून 15 पर्यंतची बेरीज, 1 पासून 100 पर्यंतची बेरीज, अशा विविध पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगदी क्षणात सांगता येतील। म्हणूनच मला असं वाटलं की या व्हिडिओचं नाव आपण एका सूत्रात आणि उत्तरे क्षणात असं लिहावं। लेट्स स्टार्ट टू डिस्कस अबाउट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, एका सूत्रात उत्तरे क्षणात। या ठिकाणी काही आकृत्या आपण काढून पाहूयात ज्यामधील त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे। चला आपल्या कामाला लागूयात आपण। मग बघा, पहिली आकृती, या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण दिसत आहेत? अतिशय उत्तम। तुम्ही काय म्हणाल, अरे दिसतोच, आता काय वेगळं सांगायचं असतं? बरोबर आहे, इथे दिसलेला त्रिकोण 1 आहे आणि तो सरळ सरळ आपण एका नावात गेलो तर ABC असं आपल्याला म्हणता येतं। जर आपण याच आकृतीला थोडंसं किचकट करत गेलो आणि एका शिरोबिंदूतून अशा पद्धतीने 2 त्रिकोण त्याचे तयार केले तर आता याच ठिकाणी या ABC सोबत हा D बिंदू सुद्धा आपल्याला मिळाला आणि या ठिकाणी आता त्रिकोण किती दिसतात? सहज दिसते त्रिकोण तुम्हाला 1 2 असं जाणवले, मीन्स त्रिकोण ABD आणि त्रिकोण ADC असे जाणवले, म्हणजे 1 नंबरचा त्रिकोण, 2 नंबरचा त्रिकोण। म्हणून तुम्ही म्हणाल की या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत, पण 1 नंबरचा त्रिकोण हा 2 नंबरचा त्रिकोण, मग हा मोठा त्रिकोण जो ABC पूर्वीचा होता तो, अशा पद्धतीने या ठिकाणी 1 आणि 2 बरोबर 3 त्रिकोण आहेत असं आपल्याला सांगावं लागेल। पहा, परत एकदा लक्षात घ्या, अशा वेळी आपण आकृतीमध्ये एकूण छोटे त्रिकोण किती दिसत आहेत ते मोजावेत आणि त्या दोन्ही त्रिकोणांची किंवा दिलेल्या संपूर्ण त्रिकोणांची बेरीज फक्त करायची आहे। या ठिकाणी 2 त्रिकोण दिसत आहेत म्हणून आपण 1 अधिक 2 केलेला आहे। जर या ठिकाणी असं नाही की शिरोबिंदू एकच वरचाच घेतला जावा, शिरोबिंदू असा सुद्धा याही पद्धतीने घेतला जाऊ शकतो। आता या ठिकाणच्या त्रिकोणांची संख्या किती आहे तर आपल्याला दिसतंय 1 2 3 4 अशा पद्धतीने छोटे 4 त्रिकोण दिसत आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, म्हणजे सरळ सरळ आपण या 1 ते 4 अंकांची बेरीज करू शकतो। मग ती बेरीज काय असेल? कदाचित तुम्ही 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 असं करून 10 त्रिकोण आहेत हे सांगू शकता। अतिशय उत्तम, अशा पद्धतीने तुम्ही केलात तरी चालेल आणि हीच सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाची पद्धती आहे असं म्हणता येईल। पण शॉर्ट ट्रिक काय असणार आहे त्याची आपण चर्चा लगेच पुढच्या पेजवर करणार आहेत। आता पहा, परत एक प्रश्न आपण चर्चेला घेऊयात। जर अशा पद्धतीने 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6, आता या ठिकाणी आपण या आकृतीमध्ये 6 छोटे त्रिकोण तयार केलेले आहेत। तर मग एकूण त्रिकोणांची संख्या किती असेल? काय करणार आपण, फक्त 1 2 3 4 5 आणि 6 या सलग सर्व संख्यांची बेरीज करणार। मग आता या ठिकाणी काय तयार झाले पहा, तशी वेगळ्या पद्धतीने आपल्याला बेरीज करायची असेल तर पहिला आणि शेवटचा अंक मिळवला तर एक जोडी तयार झाली 7, ही 7ची दुसरी जोडी, ही 7ची तिसरी जोडी, अशा पद्धतीने 7 त्रिक 21 तयार झालं। ही एक खूप चांगली चर्चा आहे, बेरीज करण्याची सोपी पद्धती आहे। 21 त्रिकोण या ठिकाणी आहेत, म्हणजे अशा पद्धतीने आपण दिलेल्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजतो ज्यावेळी ते त्रिकोण केवळ एकाच शिरोबिंदूतून पुढच्या बाजूवर जोडलेले असतात। ठीक असेल, अशा आकृत्यांमधील त्रिकोण मोजण्याची शॉर्टकट पद्धती काय असेल त्याची आपण चर्चा आता या ठिकाणी करणार आहेत। पहा, आताच्या सारखंच आपण इथे एक छोटासा त्रिकोण इथे काढून पाहूयात आणि याच्यामध्ये आपल्याला 1 2 3 असे 3 त्रिकोण तयार केलेले आहेत। छोटे 3 त्रिकोण आहेत, त्यात आपण केलं असतं की 1 अधिक 2 अधिक 3, मग सगळ्या जणांची बेरीज केली असते आणि म्हटलं असतं 1 आणि 2 3 आणि 3 6 त्रिकोण आहेत म्हणून। पण याचं शॉर्टकट काय आहे, हा जो सगळ्यात मोठा अंक आहे
सगळ्यात जास्त जिथे त्रिकोण तयार झालेत ती संख्या म्हणजे आपल्या या ठिकाणचा n. म्हणून इथला n बरोबर 3. n काय घ्यायचा असतो, दिलेल्या आकृतीमधील सर्वात जास्त भाग ज्या ठिकाणी आपण नोंदवलेत, अर्थात या ठिकाणी 1 2 3 सगळ्यात मोठा भाग, सगळ्यात मोठा त्रिकोण इथे झाला होता 3 नंबरचा, त्यामुळे या ठिकाणी n बरोबर 3 घेतला. मग सूत्र आपलं सांगतं n कंसात n अधिक 1 छेद 2 मीन्स n+1/2. आता या दोघांच्या मध्ये गुणाकाराचा संबंध असतो हे तुम्हाला माहीतच आहे. तर मग लक्षात घ्या काय काम करायला पाहिजे आपण. अशा वेळी आपण n म्हणजे 3 गुणिले मग कंसात काय 3 अधिक 1 भागिले 2. मग आपण सोडवत जाऊयात. सगळ्यात आधी कंस सोडवला म्हणून 3 गुणिले 4 भागिले 2. मग 3 चौक 12 भागिले 2 असंही करू शकता आणि उत्तर 6 येईल. किंबहुना अशा वेळी आपण दोन्हीपैकी एका संख्येला कटवावं, म्हणजे 1 2 4 करावं आणि 3 2 6 असं लिहावं. गुणाकार मोठा करून भागाकार करण्यापेक्षा आधीच भागाकार करून घ्यावा आणि मग गुणाकार करावा, आपलं काम अधिक सोपं होईल. तर या ठिकाणी n+1/2 हे एक जबरदस्त सूत्र आपल्या हाती लागतंय. ज्या सूत्राच्या साहाय्याने आपण खूप मोठी कामं अतिशय क्षणात करू शकतो. काय काय काम आपल्याला या सूत्राच्या मदतीने करता येतं त्याची परत एकदा चर्चा करूयात. पहा आता सूत्र दिलेलं आहे n+1/2 म्हणजे n कंसात n अधिक 1 छेद 2. या सूत्राला मदतीला घेऊन आपण रेषाखंड मोजणे, कोन मोजणे, त्रिकोण मोजणे, आयत मोजणे किंवा 1 पासून n पर्यंतच्या संख्यांची बेरीज करणे हे काम करू शकतो. तुम्हाला मराठी समजण्यामध्ये अडचण जात असेल तर लक्षात घ्या n+1/2 with using this formula we can count segments, angles, triangles, rectangles and the numbers starting with 1 to the end n. So this is very useful and fantastic formula n in bracket n+1/2. Let's start our topic now. पहा आता अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कामाला लागूयात. रेषाखंड मोजणे हा जो प्रकार आपण बोलत होतो चर्चेत घेतला होता त्याची आपण या ठिकाणी पडताळणी करून पाहूयात. आता या ठिकाणी एक रेषाखंड काढलाय आणि त्याच्यामध्ये आणखी एक रेषाखंड तयार करून एकत्रितरित्या आपल्याला या ठिकाणचे रेषाखंड सांगायचे आहेत. हा पहिला प्रश्न आपण म्हणून मोजूयात. तर आपल्याला काय करायचं आहे, दिसते छोटे रेषाखंड किती ते नोंद करायचे आहेत. छोटे रेषाखंड 2 म्हणून आपला n2 तयार झाला आणि मग काय तयार होईल n+1/2. या पद्धतीने आपण काम केलं तर 2 कंसात 2 अधिक 1. आता या ठिकाणी तुम्हाला आता हा सराव लक्षात असू द्या, भागिले 2 2 गुणिले 3 भागिले 2 2 2 कटले आणि राहिलं केवळ 3. बेसत पद्धतीने कटल्यामुळे 3 1 3 राहिलं, किंवा 3 2 6 भागिले 2 करत असाल तरी तुमचं उत्तर 3 शिल्लक राहील. ठीक आहे. या पद्धतीने समजा या ठिकाणी दिलेल्या रेषाखंडामध्ये 1 2 3 4 अशा पद्धतीने काम झालेलं होतं. आता इथे आपल्याला रेषाखंड किती एकूण सांगायचं असेल तर 1 2 3 4 छोटे रेषाखंड 4 म्हणून n बरोबर 4 तयार झालेला आहे. आता मग काय होईल n+1/2. n 4 असल्या कारणास्तव 4 कंसात 4 अधिक 1 म्हणजे 5. पहा आता आपण एक स्टेप पुढे काढलेली आहे. n+1 म्हणजे इथे 4 अधिक 1 लिहिला असता म्हणून आपण सरळ लिहिलं 4 कंसात 5 भागिले 2. मग काय होईल तुम्ही इथेच करू शकता. 2 4 म्हणून 1 2 4 2 1 2 2 2 4 या बेसवर म्हणून 2 गुणिले 5 बरोबर 10. म्हणजे या ठिकाणी 10 रेषाखंड आहेत. ठीक आहे. आता पहा पुढील एक उदाहरण परत सरावासाठी. हा एक मस्त रेषाखंड आपण घेतलाय. आता या ठिकाणी एकूण किती रेषाखंडाचे तुकडे झाले हे आपल्याला चर्चा करायची आहे. तर प्रथम आपलं काम काय असेल, दिलेले छोटे रेषाखंड किती आहेत ते मोजणे. 1 2 3 4 5 6 6 छोटे रेषाखंड. सो n=6. मग n कंसात n अधिक 1 छेद 2 काय असेल मग आता इथे काम 6 कंसात 6 अधिक 1 म्हणजे 7 छेद 2. मग काय केलं 1 2 6 म्हणून 3 कंसात 7 मग 7 21 म्हणजे एकंदरीत रेषाखंड 21 तयार झाले. आहे ना सोपी पद्धती. चला आपण या ठिकाणी त्याच अर्थात n+1/2 या फॉर्म्युलाचा उपयोग करून रेषाखंड मोजून पाहिले. आता आपण
n अधिक 1/2 याच फॉर्म्युल्याचा उपयोग करून दिलेल्या आकृतीतील कोन मोजण्याचा प्रयत्न करूयात. चला आपण लागूयात कामाला. पहिला प्रश्न हे पहा, या ठिकाणी एकूण किती कोन आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. काय करणार आपण मग, छोटे कोन किती त्याचे नंबर देऊन ठेवायचे. नंबर एकंदरीत 3 आला त्यामुळे n झालाय 3. मग आता काय करणार, आता n अधिक 1/2 या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या n ची किंमत ठेवणार. मग झालेला आहे 3 कंसात 3 अधिक 1/2. 3 अधिक 1 म्हणून इथे मी सरळ 4 लिहिलेला आहे. मग आता 3 नाही जात असेल सरळ सरळ भाग तर 4 ला देऊन द्या, काही अडचण नाही. म्हणजेच 3 1 2 4 म्हणून 3 कंसात 2 आणि हे दोघातला गुणाकार असल्यामुळे 3 2 6 तयार झालं. म्हणजे इथे 6 अँगल 6 कोन तयार आहेत. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 2 हे पहा, अशा पद्धतीने तयार झालेली आकृती असेल तर आता या ठिकाणी एकूण किती कोन आहेत, 1 2 3 4 5. इथे n बरोबर 5 म्हणून आता काय करणार, n + 1/2. सो 5 + 1 6/2. 1 2 6 म्हणून 5 कंसात 3 म्हणजे 5 गुणिले 3 15. ओके, छान. आता जेव्हा तुम्हाला सराव चांगला होईल तेव्हा तुम्ही सरळ तिथे 5 आहे ना म्हणून 5 5 × 30 म्हणताना 5 गुणिले 6 भागिले 2 डायरेक्ट इथूनच उडी माराल किंवा तुमचं सरावात पक्क झालं काम. तर इथेच 5 × 30 भागिले 2 म्हणून तुम्ही इथेच सरळ उत्तर 15 सांगू शकता. थोडा सराव करत केला, मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करण्याची सवय लागली तर तुमचं उत्तर अगदी क्षणात तयार होईल. आता आपण दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण मोजण्याचं काम करू, जे अगदी स्टार्टिंगला आपण केलंच होतं. त्यामुळे आता एकाच उदाहरणाची चर्चा इथे मी करणार आहे. पहा आता या ठिकाणी 1 2 3 4 5 छोटे त्रिकोण म्हणून n बरोबर 5 तयार झालाय. आता म्हटलं सगळं कोणी डिटेल करत असेल तर n कंसात n अधिक 1 भागिले 2 म्हणून 5 कंसात 5 अधिक 1 6 भागिले 2 म्हणून एकतर 5 × 30 भागिले 2 कोणीतरी करणार आहे आणि उत्तर 15 आणणार आहे. किंबहुना 5 कंसात 6 असतानाच इथेच 6 करणार आणि 5 × 15 करून गुणाकार करणार. त्याहीपेक्षा सराव तुमचा पक्का झाला की तुम्ही इथेच म्हणता इथे 5 आहेत, 5 त्रिकोण म्हणजे 5 × 30 भागिले 2 बरोबर 15. या बेसवर तुमचं काम जेव्हा वेगात होईल तुम्ही आणखी सराव कराल तुमचं उत्तर अगदी अचूक आणि अगदी क्षणात निघेल आणि तोंडी उत्तर काढताना सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही. आता आपण दिलेल्या आकृतीतील आयत मोजणे यासाठी आपल्या याच अर्थात n + 1/2 या सूत्राचा उपयोग करून पाहूयात. पहा आता या ठिकाणी सुद्धा अतिशय काम व्यवस्थित दिलेलं असेल. एक तर तुम्हाला दिलेले आयत हे आडव्या पद्धतीने असतील. आयत म्हणजे रेक्टँगल. चौरस नकोय. या ठिकाणी आपल्याला चौरस मोजता येणार नाहीत. आपल्याला कधी कधी हा शब्द आयत किंवा चौकोन या शब्दात येतो. त्यामुळे दिलेल्या आकृतीतील आयत मोजणे किंवा चौकोन मोजणे असंही आपल्याला सूत्र या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता पहा दिलेले आहेत 1 2 3 4 छोटे आयत दिसतात 1 2 3 आणि 4. मग आपलं परत काम काय सुरू झालं, n बरोबर 4 म्हणून n कंसात n अधिक 1/2 म्हणून n म्हणजे 4 त्यामुळे 4 अधिक 1 कंसातला 5 भागिले 2. मग 1 2 2 4 तर 2 कंसात 5 सो 2 × 5 10 म्हणजे 10 आयत आहेत. ठीक आहे. आता यापेक्षा जास्त आयत असतील किंवा दाखवले असतील आयत आकृतीमध्ये तर काय, अशा पद्धतीने आकृती दिली असेल तर आता या ठिकाणी 5 छोटे आयत किंवा छोटे चौकोन किती दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजेच n = 9. तुम्ही डिटेल कराल तर त्याचं स्वागत आहेच, पण सोबत तुम्ही सरळ म्हटल्यासारखं आता करू शकता 9 × 10 कारण पुढची संख्या तर 9 10 90 भागिले 2 45. अतिशय योग्य. असं सुद्धा तुम्हाला काम करता येतं. डिटेल करत असाल तर 9 कंसात 9 अधिक 1 10 भागिले 2 म्हणून 1 2 5 10 सो 9 × 5 45. दॅट्स फाईन. चला आपण पुढे लागूयात, कामाला जाऊयात आणखी.
आता पहा, दिलेल्या 1 पासूनच्या n पर्यंतच्या संख्यांची बेरीज करणं, यासाठी सुद्धा n+1/2 हे सूत्र कामाला येतं. जसे की असं म्हटलं असेल 1 2 3 असं टिंब करत तुम्हाला जर 15 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची, 15 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती पहा. आता या ठिकाणी आपल्याला करायचंच म्हटलं आणि निवांत आहे वेळ, तर तुम्ही अगदी 1 + 2 + 3 असं लिहित 15 पर्यंत करून उत्तर काढू शकता. पण एवढा वेळ आपल्याला कुठल्याच स्पर्धा परीक्षेत असतो आणि पुरतो. त्यामुळे आपण इथे शॉर्टकट पद्धती किंवा सूत्र पाहतायत, तेही सूत्र n+1/2 आहे, जे अतिशय परिचित झालेलं आहे. मग आता या ठिकाणी n म्हणजे सर्वात मोठी संख्या 15, म्हणून n + 1/2 अर्थात n म्हणजे 15 असल्यामुळे 15 + 1 16 भागिले 2. दोन्ही इथे कटवून घ्या, दोन्हीपैकी एका संख्येला जी सम आहे ती कटवतो आपण, कारण आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा माहिती आहे. तर 8 16 झालं आणि 15 कंसात 8. तुम्हाला पाडेपाठ असतील 30 पर्यंत असतील तर तुमचं काम वेगात होईल, किंबहुना तुम्ही परत एकदा मनात कॅल्क्युलेशन करा आणि काम करू शकता. आणि इथे 15 8 बिस्तूर राशी किंवा 15 8 120 अर्थात 120 उत्तर, आपल्या बेरजेचं उत्तर तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. आता हीच संख्या न लिहिता मी इथे शॉर्टकटमध्ये काम तयार करेल. 1 + 2 + टिंब असं दाखवलेलं असतं आणि म्हणतात सरळ 100, तर बरोबर किती. आता प्रश्न पडेल की 1 ते 100 पर्यंतची बेरीज संख्या लिहून तर करणं शक्य नाही. काही जणांनी हे उत्तर अगदी तोंडपाठ केलंही असेल, त्यांच्याविषयी चर्चा आपल्याला आता इथे लगेच करायची नाही, परंतु आपण या गोष्टीविषयी बोलूयात की अशा सुद्धा वेळी मोठ्या जरी संख्या दिसल्या, खूप मोठं गणित जरी असेल, तर हे छोटंसं सूत्र आपल्याला मदतीला येतं, ज्याचं नाव आपण आता म्हणतो n + 1/2. त्यामुळे इथे n झालेला आहे 100, n = 100. सो 100 + 1 101 / 2. सो यालाच आपण डिवाइड केल्यानंतर झालं 50. 100चे 2 तुकडे केले. एवढे मोठे पाढे जरी पाठ नसतील तरी कॅल्क्युलेशन करा डोक्यामध्ये, एखाद्या संख्येचे 2 तुकडे करणं आपल्याला सहज जमून जाईल. मग काय झालं, 50 × 101 हे उत्तर झालं 5050. तुम्हाला सरावाने हे सुद्धा उत्तर मनात काढता येईल, किंवा थोडंसं तुम्ही वेळ गेला तर चालेल. एवढ्या क्षणापुरता तुमचं कॅल्क्युलेशन, तुमचा गुणाकार योग्य आलाय का हे तुम्ही सावकाश पद्धतीने करून पहा. अगदी सोपं वाटणारं उत्तरच परीक्षेमध्ये चुकत असतं, ही गोष्ट काळजीने लक्षात घ्या. ठीक आहे, चला तर आता आपण काय केलंय ते लक्षात घ्या. आता आपण या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर अगदी एका सूत्राच्या साहाय्याने रेषाखंडांची, कोनांची, आयतांची, त्रिकोणांची, किंबहुना अशा पद्धतीने 1 ते 9 1 ते दिलेल्या सर्व संख्यांपर्यंतची बेरीज सुद्धा आपण करून पाहिली. याच अनुषंगाने पुढील भागात आपण काय पाहणार आहात, अगदी अवघड वाटणाऱ्या आकृत्यांमधील त्रिकोणांची संख्या मोजणे, आयतांची संख्या मोजणे आणि यापेक्षा वेगळा पार्ट असतो जो म्हणजे चौरस स्क्वेअर्सची संख्या मोजणे. मीन्स in our next chapter we are going to discuss about counting the figures, critical figures related to triangles, rectangles, quadrilaterals or squares. आणि परंतु हे सर्व आपण स्वतंत्र 3 भागात चर्चा करणार आहेत, कारण तो टॉपिक खूप मोठा आणि खूप कामाचा, खूप महत्त्वाचा असणार आहे. इथे आपण खूप साध्या आणि सरळ असणाऱ्या आकृत्यांची चर्चा केली, ज्याला आपण या भागामध्ये n+1/2 या सूत्राच्या मदतीने पाहिलं होतं. पुढील भागांमध्ये आपण या सर्वांच्या अवघड वाटणाऱ्या परीक्षांमध्ये येणाऱ्या क्रिटिकल प्रश्नांची चर्चा 3 स्वतंत्र पार्टमध्ये करूयात. आशा करतो तुम्हाला हा भाग खूप छान समजला असेल. व्हिडिओला पॉज करत आवश्यक तेथे तुम्ही वही पेन घेऊन सराव करा. तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा.